नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी.के. बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, अलीकडे चालू घडामोडी नोव्हेंबरच्या आसपासच्या सर्व आधारित आपण 17 नोव्हेंबरचे MCQ प्रश्न मराठीत दिलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, स्पर्धा परीक्षाकरता उपयोगी आहेत. मित्रांनो, असे आपण आज 20 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, आणि त्याचं सखोल विश्लेषण करून आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, चला तर आज आपण सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 15 नोव्हेंबरला साजरा होणारा दिवसभर बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस म्हणून काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन ए खनिज गौरव दिन, ऑप्शन बी जाती जन गौरव दिवस, ऑप्शन सी युवा दिवस आणि ऑप्शन डी खेडी गौरव दिवस. तर मित्रांनो, आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे. मित्रांनो, जातीजन गौरव दिवस हा आपला 15 नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांच्या जन्मदिवसा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, आपला प्रश्न दुसरा, बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला? बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला मित्रांनो? तर आपला ऑप्शन ए 1885, ऑप्शन बी 1874, ऑप्शन सी 1885 आणि ऑप्शन डी 1890. तर आपलं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, 1874ला बिरसा मुंडा यांचा जन्म झाला होता. तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगायचं की बिरसा मुंडा यांचा जन्म कोणत्या गावी झाला. आपला प्रश्न तिसरा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात अधिसूचित झालेल्या कृतीपैकी कोणती कृती आहे मित्रांनो? ऑप्शन ए डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 अंतर्गत नियमांची घोषणा, ऑप्शन बी नवे कृषी धोरण, ऑप्शन सी नवीन राज्याची स्थापना, ऑप्शन डी केरळमध्ये विशेष न्यायालय प्रारंभ. तर मित्रांनो, आपलं जे काही 15 नोव्हेंबर 2025 भारताने अधिसूचित केलेल्या कृतीपैकी म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर, आपलं ऑप्शन ए हे एक बरोबर आहे. मित्रांनो, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 अंतर्गत नियमांची घोषणा करण्यात आलेली. मित्रांनो, आपला प्रश्न चौथा, भारत आणि कॅनडा यांच्या संबंधामध्ये 2025 15 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेत्रात गाठ घातली गेली आहे? ऑप्शन ए मत्स्यधंदा, ऑप्शन बी वैद्यकीय संशोधन, ऑप्शन सी महत्त्वाच्या खनिजे व ऊर्जा व एअरस्पेस, ऑप्शन डी कृषी निर्यात. मित्रांनो, आपलं ऑप्शन सी हे बरोबर आहे, कारण की महत्त्वाचे खनिजे व स्वच्छ ऊर्जा व एअरस्पेस म्हणजे एअरोप्लेनचा आपला करार झालेला आहे मित्रांनो, भारत आणि कॅनडासोबत. तर आपला प्रश्न पाचवा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी एका बातम्यानं अधोरेखित आहे की DRDOने काय तयार केले आहे? तर मित्रांनो, DRDOने 15 रोजी काय तयार केलेलं आहे मित्रांनो, 15 नोव्हेंबर रोजी? तर मित्रांनो, एक नवीन लष्करी विमान, पाण्याखालील मन पोर्टेबल स्वायत्त वाहन, सी नवीन टँक, ऑप्शन डी उपग्रह. तर मित्रांनो, आपलं जे काही DRDOने 15 नोव्हेंबर रोजी तयार केलेलं आहे मित्रांनो, ती पाण्याखालील नवीन पोर्टेबल स्वायत्त वाहन हे तयार केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आता प्रश्न 6, भारताच्या कोणत्या राज्यातील समुद्रकिनाऱ्यातील 2 समुद्रांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र
पुन्हा मिळालेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी ओडिसा, ऑप्शन डी महाराष्ट्र. तर मित्रांनो, आपलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन सी ओडिसा या राज्याला समुद्रकिनाऱ्यातील 2 समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे मित्रांनो. ओडिसाला सुद्धा एक प्रमाणपत्र मिळालेलं आहे ब्ल्यू फ्लॅग म्हणून. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र कोणाला मिळाले? भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या. तर मित्रांनो, जो उत्तर आहे आपलं ओडिसा. तर प्रश्न 7वा, वरील प्रमाणपत्र ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे किनाऱ्यापैकी एक आहे. ब्ल्यू फ्लॅग अजून कोणाला मिळालेलं मित्रांनो? तर ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी पुरी, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. तर मित्रांनो, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र आपलं पुरीला एक मिळालेलं मित्रांनो. पुरीला सुद्धा मिळालेलं आहे मित्रांनो. प्रश्न 8वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी परिषदेचा भाग आहे ती कोणती? प्रश्न 8वा, जी काही 15 नोव्हेंबरला जी परिषद आहे तिचा भाग ती कोणती, असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. ऑप्शन ए राज्य विधायिका परिषदेची, बी मंत्रिमंडळ संवाद कॅनडा व भारत, सी भारत युरोप व्यापार परिषद, ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषद. मित्रांनो, आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे. भारत कॅनडासोबत आपला एरोस्पेस अँड चा करार झालेला आहे मित्रांनो. ही परिषद आहे मित्रांनो. तर प्रश्न 9वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी बिहार विधानसभेच्या निवडणुकीची विषयी काय घडले? ऑप्शन ए नवीन सरकार, NDAला ठोका, BJP एकल सर्वात पक्ष, मतगणना पुढे ढकलली, निवडणूक रद्द. मित्रांनो, आपल्याला सगळ्याच माहीत आहे की जिथं BJP एकल सरकार सर्वाधिक पक्ष बनलेला आहे मित्रांनो आणि NDAला ठोका बसलेला आहे मित्रांनो. ऑप्शन बी हे आपलं बरोबर आहे. तर 10वा प्रश्न, 15 नोव्हेंबरच्या घडामोडीमध्ये खालीलपैकी कोणती GI टॅग दिलेली गेली आहे मित्रांनो? GI टॅग कोणची आहे ते ओळखायचं मित्रांनो आपल्याला. पंडित जयंती वाद्य, लेपचं संगीत वाद्य, टँग अँड पंगटॉंग पुलिट, ऑप्शन सी महाराष्ट्रातील मिठाई, ऑप्शन डी हरियाणातील हस्तकला. तर मित्रांनो, आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे मित्रांनो, कारण लेपचा संगीत वाद्य ह्याला GI टॅग दिली गेली आहे मित्रांनो. प्रश्न 11वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकारची घटना नौनगॅनमध्ये घडली गेली आहे ती कोणती? नौनगॅनमध्ये कोणती घटना घडली ती आपल्याला सांगायचं 15 नोव्हेंबर रोजी. विमान अपघात, रेल्वे अपघात, पोलीस स्थानकात स्फोट, सागरी अपघात. तर मित्रांनो, हेच आपलं उत्तर आहे की ऑप्शन सी पोलीस स्थानकात स्फोट आपल्याला घडून आलेला होता मित्रांनो नौगॅनमध्ये. या एक प्रश्न आपला इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आपला प्रश्न 12वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित झालेल्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन 2025 मध्ये कोणता घटक आहे मित्रांनो? पर्सनल डेटा प्रोटेक्शन 2025 मध्ये कोणता घटक आहे मित्रांनो? सर्वाधिक लोकसंख्या राज्यासाठी विशेष प्राधान्य, ऑप्शन बी कृतीच्या वेळापत्रकाचं 18 महिन्याचे विभाजन, फक्त सरकारी डेटामध्ये बदल, डी परकीय कंपन्या परवानगी नाही, ऑप्शन बी कृतीच्या वेळापत्राचं 18 महिन्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन 2025 मध्ये हा एक घटक केलेला आहे मित्रांनो. प्रश्न 13वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी कोणत्या व्यक्तीची प्रमुख उपस्थिती होती मित्रांनो?
15 नोव्हेंबरला कुणाचा कार्यक्रम झाला आणि त्याला एक प्रमुख व्यक्ती उपस्थिती होती? तर ऑप्शन ए राज्यपाल, बी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूरमध्ये आयोजनात, ऑप्शन सी परराष्ट्र मंत्री, ऑप्शन डी पंतप्रधान. मित्रांनो, ज्यावेळेस 15 नोव्हेंबर रोजी आपलं जे काही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नागपूरमध्ये यांचे आयोजन केलं होतं, तिथे एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि त्याला कार्यक्रमाला आपले केंद्रीय नितीन गडकरी उपस्थित होते. मित्रांनो, प्रश्न 14वा, 15 नोव्हेंबर हे कोणत्या राज्याच्या स्थापना दिवस देखील आहे? 15 नोव्हेंबरला कोणतं राज्य स्थापन झालं होतं मित्रांनो, हे आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश. मित्रांनो, आपलं उत्तर आहे 15 नोव्हेंबरला झारखंड यांची स्थापना झाली होती. मित्रांनो, आपला प्रश्न 15वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी वर्तमानात घडामोडीमध्ये कॉन्फरन्सेशन एज कोएग्जिस्टन्स हा विषय कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? मित्रांनो, कॉन्व्हर्जेशन एंड कोएग्जिस्टन्स हा विषय कोणत्या क्षेत्राशी आहे? मित्रांनो, ऑप्शन ए तंत्रज्ञान, ऑप्शन बी अर्थशास्त्र, ऑप्शन सी पर्यावरण व जैवविविधता, ऑप्शन डी शिक्षण. तर मित्रांनो, आपलं जे काही कन्व्हर्जेशन्स हा जो विषय आहे तो पर्यावरण व जैवविविधता यांच्या संबंधित आहे. मित्रांनो, प्रश्न 16वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीत DRDOने तयार केलेल्या मन पोर्टेबल स्वायत्त पाण्याखालील वाहन काय सहाय्य करतील? ऑप्शन ए हेलिकॉप्टर शोध, सागरी बंदर नियोजन, सी खाणी शोध व तट भागातील नौदल सज्जता, ऑप्शन डी उपग्रह संचलन. तर आपलं उत्तर ऑप्शन सी हे बरोबर आहे, कारण की खाणी शोध व तट भागात नौदल सज्जता. मित्रांनो, ह्याचं उत्तर बरोबर आहे. मित्रांनो, DRDOने हे नवीन तयार केलेलं एक मन पोर्टेबल स्वायत्त एक वाहन आहे आणि याची शोध आपल्याला जे काही सैन्याला, नौदल सैन्याला ह्याचा उपयोग होणार आहे. मित्रांनो, तर आपला प्रश्न 17वा, 15 नोव्हेंबर 2025 रोजच्या घडामोडीमध्ये कॅनडा संबंधामध्ये सर्वात मोठा भर कोणत्या विशिष्ट क्षेत्रावर झालेला आहे? मित्रांनो, आपलं याचं उत्तर मला तुम्ही सांगायचं की कॅनडा आणि भारत यांच्यात मोठा करार झालेला आहे. मित्रांनो, आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, हा करार जो झालेला आहे, हा करार मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण की हा करार एअरस्पेस आणि जे काही विमान यांच्या संबंधित झालेला आहे. पण तुम्ही मला याचं उत्तर आहे कोणत्या क्षेत्रात झालेलं आहे हे उत्तर मला सांगायचं आहे. मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा. आपण दररोज असेच चालू घडामोडींचे प्रश्न तसेच करंट अफेअरचे प्रश्न दररोज घेत असतो. मित्रांनो, GKचे क्वेश्चन आपण घेत असतो आणि आपण आता नवीन एक सिरीज चालू केलेली आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.